मिनी ब्लॉगला सुरुवात करते। मस्त असा पाऊस पडतोय, वारं वादळ अशा प्रकारचं चालू आहे बघा। झाडं कसं म्हणजे हलतायत आणि मी जिथं शिलाई करते त्या रूममधून हा असा मस्तपैकी बाहेरचं सीन दिसतंय। तर इथून मी तुम्हाला दाखवते। लाईट बंद केली आहे मी, कारण मी दुसऱ्या रूममध्ये गेले ते असंच मोबाईल घेतला। तर हा माझं काम चालू आहे। इथे आहे शिलाईचं मशीन, जिथे मी कपडे शिवत आहे। आणि हा डिझाईन आहे मेहंदीसाठी हा ड्रेस बनवते। ह्याच्या खालचे ड्रेसेस पण बनवलेत, नऊवारी आहे। त्यानंतर आहे इकडचे हे वन पीस, हळदीसाठी वन पीस शिवायचे आहेत। आणि इथून गॅलरीतून मी तुम्हाला दाखवते। वर टेरेसवरून तर खूप छान वाटतं, गॅलरीतून हा असं मस्त दिसतं। हे समोरचं जे एक मिनिट हे असं गार्डन आहे, तिथं बसायला चांगले चेअर आहे, जे कधी कोणी बसत नाही। बोलतात ना, जवळ असलं की त्या गोष्टीची किंमत नसते। इथून घेते मी। हे बघा, हा मस्त दिसतंय। इकडे तर पाऊस आहे, सोलापूरला पाऊस कमी आहे, तर तिकडंही थोडंसं यायला पाहिजे पाऊस, कारण शेती त्याच्यावरच आहे। आणि बाहेरचं मी वरती टेरेसवरून जाऊन तुम्हाला हा वातावरण दाखवते। असं इथं दरवाजाच्या समोर असं उभं राहिलं तर मस्त खाली ग्रीनरी दिसते। चाफ्याचं झाड आहे, केळी, आणि हे झाड हे वाकलं यार वाऱ्याने। हे जांभूळ आहे। आणि टेरेसवर जाऊया चला। इकडून असं आहे, इथूनही दाखवते मी तुम्हाला। इकडे हे सगळं असं आहे। इकडून थोडासा पाऊस कमी झाला आहे, असं रिमझिम पाऊस आहे। आणि ह्या बाजूला असं सगळं वातावरण आहे। खूप छान वाटतं असं वातावरण, जास्त करून बघायला भेटत नाही। गावाकडे सगळ्यांना वाटते मुंबई म्हणजे फक्त बिल्डिंगच आहे। मुंबई म्हणजे हे बोईसर मुंबईच्या चेहऱ्यात पकडतात। कधी गावाकडून फोन आला की तुझ्याकडे असे झाडी बिडी नसेल ना, हे असं आहे। मस्त अशा निसर्गाच्या सानिध्यात राहतो आम्ही ह्या बाजूला। चालेल चला, असा सहज व्हिडिओ सुरुवात केली होती तर एंड करते। कसं वाटलं? मस्त वाटतोय ना पाहिल्यानंतर? निसर्ग ते निसर्ग यार, काही म्हणा।